माझं तमाम मराठा समाजाला एवढंच सांगणं आहे की मनोज जरांगेच्या भूलथापाला बळी पडू नका. कारण हे पहिल्यापासून आहे का वापर करीत आलेला आहे. बऱ्याच लोकांची केलेली, माझीच नाही, बऱ्याच लोकांची. मी जर त्यांचे नावं घ्यायचे म्हणलं तर मला 1 घंटा लागेल. ह्याने कुणाकुणाचे पैसे किती बुडले, काय केलं. आणि ह्याने तर माझा असा वापर केला व मी ह्याला मोटरसायकलवर 2 वर्ष घेऊन फिरलो. 2 वर्ष फिरलो तर फिरलो. प्रत्येक 16 जानेवारीला आम्ही शंभूराजेंच्या जयंतीला आम्ही कुठं जायचो, तुळापूरला. तर ह्याला थंडी ताप आली तर मी आहे का सरे माझ्या हातरून पांघरून ह्याच्या अंगावर टाकली आणि मी सरणापाशी शेकत बसलो. कुठं? तुळापूरच्या मशानभूमीमध्ये. आणि ह्याला त्या टायमाला कसलीच किंमत नव्हती. येताना ह्याचं दुखा लागलं, जेवण नाही केले. अक्षरशः शिक्रापूरमध्ये सलाईन पाणी करून म्या रातच्या 2 वाजता ह्याला म्या ह्याच्या घरी सोडलं, शहागडला, महाकाळ्यावर येऊ राहतो इथं. आणि तिथून पुढं मी माझ्या गावाकडे आलो 40 किलोमीटरच्या अंतरावर. आणि गणेश खुनेवर एवढा मोठा दुःखाचा डोंगर आहे त्या घरावर आज. अहो, समाजाला बी कळायला पाहिजे ना. त्या माणसाने 2 वर्ष जेल काढलं समाजासाठी. 2 वर्ष जेल काढलं तर काढलं, पण शिरपा चिंदमला सुद्धा मारायला माझ्यासोबत होता ना. आणि आज त्याला आहे का व्हिलन करून टाकलं ह्या मनोज जरांगेने. ह्याचं काय योगदान आहे मराठा समाजासाठी? खोटं उपोषण करतो, उकड खाऊन हातभर गिलास, इतका लांब गिलासाचा ज्यूस पितो आणि पुन्हा तंबाखू खातो. अरे हे पाप कुठं फेडशील तू? तुझे सारे अंडे पिल्ले मला माहितीत. तुला वाटत असं तुझ्या मागं मोठा समाज तर तो ह्या मागाला न्यूट्रल झालायस, पण तुला वाटत असं मग राजकारणी लोकांचं तो ह्या पाठीमागं हात आहे असं तसं. पण अमोल खुनेला तुझी सारी हिस्ट्री माहिती. तू ज्या दिवशी माझ्या नादी लागशील त्या दिवशी अमोल खुने तुला कळन. कारण तू माझ्यावर बोलूच शकत नाहीस, कारण तुझे सारे अंडे पिल्ले अमोलला माहितीत. तुला काय तुझ्या शक्त्या 1 वोटाच्या तेवढ्या 1 वोटेव तुझा आणि छोट्या टीमचा अमोल खुने बापच आहे आणि बाप म्हणूनच राहणार. ज्या पद्धतीने गेल्या 2 दिवसापूर्वी खासदार बजरंग सोनवणे यांच्यावरही आपण आरोप केला होता, काय सांगाल? बजरंग सोनवणेला माझं एवढंच सांगणं आहे, ज्या टायमाला तुम्हाला तुमच्या मुलाचा आज एवढा कणवळा आला, कारण तुम्ही एक खासदार आहात, तुम्ही एक लोकप्रतिनिधी बीड जिल्ह्याचे, बीड जिल्ह्याचं पालक काय म्हणतात ते खासदार आहात तुम्ही बीड जिल्ह्याचं. सर तुम्ही साऱ्याला धरून चालायला पाहिजे. तुमच्या ज्या टायमाला माझ्यावर टाइम आला, ज्या टायमाला मनोज जरांगेने माझ्यावर आरोप केला, म्हणजे सुपारीचा आरोप केला, त्या टायमाला बजरंग सोनवणेने किती राजकारण केलं की माझ्या विरोधात आहे का कलेक्टर ऑफिसला आणि SP ऑफिसला निवेदन दिलं की अमोलला जन्मठेप लागावात खोट्या गुणात. अरे मनोज जरांगेचं काय योगदान आहे समाजासाठी? खाऊन पिऊन उपोषण करतो, इळातून 4-4 वेळेस लगी येते आणि मुताला पळतो. मला माहिती ना 27 तारीखच्या घरात काय जाऊन करीत होतात. पण कुठंतरी माणसाला वाटते थांबावात. कारण मनोज जरांगेला माझं एवढंच सांगणं, तुझी जी निजामी टोळी ना, त्या टोळीला आजच सांग अमोलच्या घरच्यावर कमेंट करू नको म्हणा. आणि जर करचीन तर मग आहे का, मग मला बी सुद्धा आहे का तुमचे सर काढावं लागन, कारण मी एवढा सोपा नाही. मनोज जरांगेला माझं एवढंच सांगणं, इथून पुढं आहे का जे तुमचे निजामी गँग आहे ना, त्या निजामी गँगनी माझ्या विरोधात कमेंट नाही केली पाहिजे. जेवढ्या कमेंट करतात तेवढं मी खालच्या पातळीचं बोलणार. आणि जे बोलतंय का ते सत्य, मी खालच्या पातळीचं काही बोलत नाही. बजरंग बाप्पा, तुमच्या मुलावर जो टाइम आला तर तुम्ही आज तुमचा एवढा आटापिटा झाला की स्वतःच्या मुलासाठी तुम्ही आहे का रस्त्यावर उतरलात. आणि जे नाही ते मीडियाला उलटे सुलटे प्रश्न दिले. तुम्ही एक काळ तुम्ही सुद्धा जातीवाद केला. जातीवादाचं राजकारण करून स्वतःच्या पोळ्या भाजाच्या बंद करा. तुम्ही एक समाजातले आहे का लोकप्रतिनिधीत, मी तुम्हाला दलाल म्हणू शकत नाही, पण तुम्ही एक समाजाचे लोकप्रतिनिधित्व आणि लोकप्रतिनिधी म्हणूनच राहिलेला काळ, जे कालावधी तुमचा 2.5-3 वर्ष राहिलाय, गोरगरिबाचं काम करा आणि हे जातीवाद संपून टाका. छत्रपती शिवाजी राजेने आहे का 18 पगड जातीसाठी केलेलं आहे आणि 18 पगड जातीचे मावळे घेऊन चाललात आणि तुम्हाला 18 पगड जातीने खासदार केलेले आहे. तुम्ही मनोज जरांगेचं ऐकून आहे का काही बी उलटे सुलटे काम करू नका. येणारा काळ आहे का खूप कठीण असेल. माझं एवढंच सांगणं आहे तुम्हाला.